बघा मित्रांनो, आज आपण जीटीचे प्रॉब्लेम बघणार आहोत. तर इन अ टेस्ट इन द डायरेक्ट शेअर टेस्टचे प्रॉब्लेम 6 मार्काला येते मित्रांनो, ते पहिले बघूया. हा, इन द डायरेक्ट शेअर टेस्ट द फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स वेर मेड. तर याच्यात काय दिलेलं आहे? वेर फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स मेड. नॉर्मल लोड दिलेला आहे आणि शेअर लोड दिलेला आहे. तर आता बघा, नॉर्मल लोड दिला तर आपल्याला पहिले स्ट्रेस काढावा लागतो. बघा, हा, इथं लोड दिलेला आहे, नॉर्मल लोड आणि इथं शिअर लोड. हा, बघा, हा नॉर्मल लोड दिलेला आहे, शेअर लोड दिलेला आहे. एरिया किती आहे? 60x60. बॉक्सचा एरिया किती आहे? 60x60 म्हणजे 3600. एरिया बाजूला काढून टाकायचं. 60x60 म्हणजे 3600 mm². एरिया काढला 3600 mm². मग एरिया काढल्यानंतर काय करायचं? हे पहा, 50/3600 करा फास्ट. हे 50/3600. इथं स्ट्रेस लिहू आपण आणि इथं शेअर स्ट्रेस. डिवाइड, हा, 50/360. स्ट्रेस काय असते? स्ट्रेस काय असते मित्रांनो? फोर्स अपॉन एरिया. म्हणून मग आपण 50 किती? 0.0138 म्हणजे 414 घ्यायचं. हा, नंतर 100 प्रपोर्शन मध्येच येतं जास्त करून. 150, 200 आणि 250. तर याला पण 0.0360 डिवाइड करायचं. किती येतं ते? 27. पुढे काय? 77 आहे ना, म्हणजे 28 घेऊन टाकायचं. नंतर 0.0 याचं किती येतं? 150/3600. फोर्स अपॉन एरिया स्ट्रेस असते मित्रांनो. किती येतं? 0.0416. हे करून सांगा बरं. मग तुम्ही पहिलेच राऊंड अप करून 0.0 काय ते? 0.04 लक्षात. नंतर एकच ह्याच्यामध्ये येईल ते 0.056. नंतर 0.0 किती येतं बघा? 69. हे आलं. आता शेअर लोड दिलेला आहे 90, 110, 130, 150 आणि 170. 170. तर मग एरियाने डिवाइड केलं. 60x60 एरिया आहे आपला, तोच एरिया. मग किती येतं हे? 90/3600. 0.025. नंतर 110/3600. 0.031. नंतर 130/3600. 150/3600 आणि 170/3600. 170/3600 कर रे ना. 0.047 हे आलं. आता काय करायचं? प्लॉट द फेल्युअर इन व्हॉल्यूम. बघा, दोन पद्धतीने प्रॉब्लेम करू शकता तुम्ही. एक अनालिटिकल आणि एक ग्राफिकल. तर अनालिटिकल सांगतो आणि ग्राफिकलही सांगतो. पहिले ग्राफिकल बघू आपण. ग्राफ प्लॉट करायसाठी हे पहा, एक्स ऍक्सिस वर नॉर्मल स्ट्रेस आणि वाय ऍक्सिस वर शिअर स्ट्रेस. एक्स ऍक्सिस वर नॉर्मल स्ट्रेस, वाय ऍक्सिस वर शिअर स्ट्रेस. तर आता बघा, हे कामाचे वर आपल्या कशा ते न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये वरती. आता काय करायचं?
सिग्मा 0.014, 0.028, 0.0442 असं दिलेलं ना. मग आपण काय करू 0.01, 0.02, 0.03, 0.04, 0.05, 0.06, 0.07. आता बघा नंतर इकडं 0.025 घ्या. 0.025 घेतलं तर चालतं किंवा 0.01 तसं जरी घेतलं चालतं. 0.01 खूप जरा जास्त होत. आता बघा 0 आपलं म्हणाल कसं घेणं प्रपोर्शन नाही 2.5 नी खूप हे होऊ जाईल. 0.05 नी घेऊ आपण. हे जरा मस्त आहे. प्रपोर्शन तुमच्या मनाने असतं. 0.05 नंतर 1, 0.1 नंतर 0.0, 0.1 छोटे. तर इकडे बघा 0.005 हा 0.005 केलास काय होईल 0.01, 0.015 नंतर 0.02 नंतर 0.025 नंतर 0.035 0.04 तुम्हाला स्केल चूज करताना व्यवस्थित करावं लागेल आणि 0.045 0.05 समजलं. आता काय करायचं स्केल नीट चूज करा बरं व्यवस्थित हे करा. आता बघा सगळ्यात पहिले काय करायचं 0.025 हा एक्स ऍक्सिस वर कोण आहे 0.014 आता 14 किती राहील रे इथं कुठं राहील हा 0.014 इथं कुठं राहील आणि इकडे किती 0.025 म्हणजे असं मीठ होत. फक्त आपल्याला हे नाही काढायची गरज मग तुम्हाला दाखवायला व्यवस्थित. नंतर 0.031 इकडनं टाऊ आणि इकडलं किती 0.028 हा नंतर 0.028 झाल्यानंतर किती आहे 0.042 आणि इकडे किती आहे 36 जवळजवळ हा 36 थोडं इथं जरी घेतलं 0.036 हा बरोबर इथं इथं घ्या 0.036 हा तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता मोजून तेवढं तेवढं तुम्हाला स्केल यायला पाहिजे. नंतर आता कोणचे 0.042 झालं 0.047 पण इथंच आहे आणि वरी किती आहे त्याचं 0.069 69 आहे ना इकडे टाऊ आहे ना बरोबर सर इकडे सिग्मा आहे ना हे पहा आपण इथे 0.056 पहिले घेऊ हा गोल घालता थोडा 0.056 कुठे 0.056 हा इथे अंदाज 0.56 आणि इकडे किती आहे 42 लक्षात नंतर 0. नंतर किती आहे इकडलं पाहायचं पहिले सिग्मा 0.069 0.069
आणि इकडं 47. लक्षात 47. हा मग नंतर तुम्ही असा ग्राफ जोडू शकता. एखादा पॉईंट सुटला स्ट्रेट लाईन पण सुटत नाही तुमचं, सुटला तरी टेन्शन नाही घ्यायचं. 2 पेक्षा पॉईंट जास्त जुडले झालं का ग्राफचं तेच असतं. लगेच इकडे बघा, हे तुमचं झालं सी, इथून ते इतकं सी. हा आता पुस्तकात किती आलं, 2च्या जवळ आलं. हा त्याचं डायरेक्ट 0.02 आलं. आपलं 0.02च्या जवळचे ना, 0.02 आला आपण लिहू सी 0.02. नंतर स्लोप कसा काढायचा, इथून अँगल मोजायचा, अँगल मोजून पण डायरेक्ट स्लोप भेटतो. हा स्लोप येतो त्याचा 22. किती येतो 22. स्लोप किती येतो 22. तर आता बघा, स्लोप 22 आल्यानंतर कळालं ना, स्लोप याच्यावर इथं डी ठेवायचं आणि असं मोजायचं 22. लक्षात. नंतर अनालिटिकल मेथड मध्ये काय फॉर्म्युला आहे त्याचा, टाऊ एफ इज इक्वल टू सी प्लस सिग्मा इंटू टॅन फाय. कुठलेही दोन घ्यायचे, हा तर 0.025 इज इक्वल टू सी प्लस सिग्मा, तेच प्रोपोर्शन मध्ये घ्यायचं 0.014 टॅन फाय. नंतर 0.031 सी प्लस 0.028 टॅन फाय. इथं मायनस करायचं, हे किती -0.06. हा हे सीसी गेट कॅन्सल होत जाईल आणि हे किती -0.014 टॅन फाय. मायनस मायनस कॅन्सल. 0.06 डिवाइडेड बाय 0.014 किती येतं बघा, टॅन फाय इज इक्वल टू, आणि टॅन इनवर्स आन्सर काढा ते किती येतं बघा. हो गए तेरा सब. पावर का मैं बोलूं, पावर का अपन करेंगे, एच माइनस एच, हेड लॉस माइनस हेड दिया होगा अलग से, उसमें पावर की प्रॉब्लम मैं ले लूं. झालं का, किती येतं बघा, कॅल्सी देवर 2 मिनिट खंडेलवाल, इतका वेळ लागतो का, किती आलं 0.06 डिवाइड बाय 0.014 76 आलं का. फाय इज इक्वल टू किती येतो, हा इकडे डायरेक्ट 5 = 22 येतं का. दोन मिनिट थांबा, 0.025 मायनस 0.031, हा हे थोडं जास्त येतं. 6 × 10⁻³ म्हणजे शिफ्ट ENG हे 0.06 मायनस 0.006, हा आणि हे 0.014, तर 0.006 घ्या, हे डिवाइड बाय 0.014,
तेव्हा दोन्हीनी एकच उत्तर यायला पाहिजे आपलं. 0.006 डिवाइड बाय हा बरोबर सारखंच आहे जवळपास. हा पाय इक्वल टू 23 डिग्री यायला. हा 23.19. बघा अनालिटिकल आणि ग्राफिकल मध्ये फरक पडतो. ज्यावेळेस तुम्ही ग्राफने सोडवता त्यावेळेस तुमचं राईट उत्तर येईल. आणि हे पायची व्हॅल्यू याच्यात टाकायची. तर मग बघा याच्यात जर टाकली तर 0.0525 सी प्लस 0.014 इंटू टॅन 23.19 0.014 टॅन 23.19 हा 0.025 मायनस आन्सर हे तर 0.019 बरोबर आहे. 19 म्हणजे 2च्या जवळच. लक्षात काय करायचं बघा हे जे उत्तर आहे याचं उत्तर काढायचं याला इकडे मायनस मध्ये पाठवायचं. हे तर सी हे अनालिटिकल आणि ग्राफिकलनी तुम्हाला एकदम मस्त प्रॉब्लेम शिकवला. अलगत विंटर 23 ला आलेला आहे. अलगत समजलं क्लिअर का? हो तसा येतो सिंपल. नंतर नंतर बघा आता पुढचा प्रॉब्लेम लाईव्ह नाही काय झालं स्ट्रीमिंगचं आटकून टाकलं त्यात आणि ते व्हॉट्सअपने दाखव. हा बघा आता इन अ in a shear box test, the following observations were recorded at a failure of soil specimens. इकडे बघा इथं पॉइंट सी आणि पाय इथं सांगितलेलं नाही कशाने काढायचं. तर तुम्ही ग्राफिकल ऍज वेल एज अनालिटिकलनी पण काढू शकता. त्या अनालिटिकलनी कधी पण कसं करायचं माहितीये का? व्हॉट इज अ फॉर्म्युला पार्ट पाहिजे. काय फॉर्म्युला आहे तो? टाऊ टाऊ इज इक्वल टू सी प्लस सिग्मा इंटू टॅन फाय. पहिले आता अनालिटिकल एकदा सांगतो पुन्हा. टाऊची व्हॅल्यू किती आहे? टाऊ म्हणजे शेअर स्ट्रेस आणि सिग्मा म्हणजे नॉर्मल स्ट्रेस. तर टाऊ किती आहे? 0.9 सी 1 टॅन फाय. याला द्यायचं 1 नंबर. नंतर 1.15 सी प्लस 1.5 टॅन फाय. याला द्यायचं 2 नंबर. याला सॉल्व्ह करायचं 0.9 फास्ट करायचं 0.9 मायनस 1.15 किती देते -0.25. हे सीसी गेट कॅन्सल. हा आणि 1 मायनस 1.5 येतं -0.10. मायनस मायनस कॅन्सल 0.25 डिवायडेड बाय 0.5 टॅन फाय. तर फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स 0.25 डिवायडेड बाय 0.5 26.56. हा हे आलं फाय. मग आता फायची व्हॅल्यू याच्यात ठेवायची 0.9 सी प्लस टॅन 26.56. आणि याला इकडे पाठवायचं. हा तर मग सी इज इक्वल टू किती येतं 0.4. सी इज इक्वल टू किती येतं 0.4. टॅन इनवर्स नाही घ्यायचं टॅनच घ्यायचं. हा आता बघा हे झालं अनालिटिकली. त्याला ग्राफिकली जर करायचं तर सेम तसंच. हा ग्राफिकली जर करायचं याला स्केल चूज करणं तुमच्या हातात आहे. आता ते तुम्हाला जर ती कला नसेल तर मग सोडून द्या विषय. हा आता बघा
तुम्ही जितकं प्रपोर्शन व्यवस्थित घेतात तितकं तुमचं हे होईल. आणि इथं तुम्ही म्हणता सर मागच्या याच्यात एरियाने डिवाइड केलं, इथं डायरेक्ट स्ट्रेस दिलेली म्हणून एरियाने डिवाइड नाही केलं. मागच्या याच्यात स्ट्रेस दिलेला नव्हती, फोर्स दिलेला होता. आता बघा नॉर्मल स्ट्रेस ही एक्स ऍक्सिस वर असते. 1, 1.5, 2, 2.5 झालं. नंतर शिअर स्ट्रेस कसा करा, 0.5, 0.1, 0.1 नंतर किती होईल, 0.5 नका घेऊ, 0.25 घ्या, 0.025, 0.5 बघ ना इकडे बघ, 0.75 हा, 0.1, 0.1 तेच घेतलं ना मी, 25 1 नंतर 1.25 नंतर 1.5 आणि 1.75 बघा 1.75. तर इकडे लक्ष द्या. आता काय करायचं, पहिलं किती आहे, 0.9 आहे, तर 0.9 कुठे येईल, इकडे 0.9 आहे इकडं. हा, शिअर स्ट्रेस किती आहे, 0.9. नॉर्मल स्ट्रेस किती, 1. ही नॉर्मल स्ट्रेस खालची आणि 0.9 इथं, लक्षात. नंतर हा, हे किती आहे, 1.5, 1.1, 1.5 आणि 1.5 आणि 1.15. आता हे 1.5 पहिले वरची बघायची, नंतर 1.15. तर 1.15 इथं खाली येईल, 1.15 खाली येतो. नंतर 1.15 झालं, नंतर काय करायचं, 2 आणि 1.4. तर 2 आणि 1.4 इथं कुठतरी, 2 आणि 1.4 नंतर 2.5 आणि 1.65 इथं कुठं, लक्षात. मग हे काय करायचं, इथं ठेवायचं आणि अँगल मेजर करायचं. हा, हा अंदाजे तेवढाच इंच, 20च्या जवळ. आणि तेवढंच यायला पाहिजे, जवळ थोडंफार व्हॅरी होऊ शकतो, थोडं ग्राफिकल मध्ये व्हॅरिएशन होऊ शकतं, मार्क भेटतात. हा, नंतर हे सी किती आलं आपलं, इथं सी किती आहे, 0. थोडं जास्त व्हायला, पण ते तुम्ही नीट करा, व्यवस्थित येऊ शकत, समजलं का. व्यवस्थित ग्राफिकली जर नीट केलं तुम्ही तर व्यवस्थित उत्तर येतं, लक्षात. इथं प्रपोर्शन व्यवस्थित घ्यावं लागतं, गॅप, त्या गॅपमुळे फरक पडतो, लक्षात. तुमच्याकडे रजिस्टरचे पेजेस असते त्याच्यावर एक्झाम, लक्षात. हा, झालं का. नंतर हे झालं, पुढचा प्रॉब्लेम. बघा रे, ह्या प्रॉब्लेम मध्ये हे पहा, पुस्तकामध्ये बघू नका जास्त करून. आता पुस्तकात जो अँगल काढते सेम तसे सगळीकडे अँगल काढते, ते y2 मायनस y1 एम, x2 मायनस x1 एम स्लोप काढते. तर तसं काही करायची गरज नाहीये, तुम्ही फक्त इथला जर अँगल काढला तर तुम्हाला स्लोप भेटून जातो, आलं. इथला अँगल काढला तर स्लोप भेटून जातो. तुम्ही स्लोप कसा काढायचा, इकडे बघा, फाय काढायचं तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट करायचं, इथला अँगल मोजून टाकायचं, म्हणजे तुमचा पाय भेट, हॉरिझॉन्टलची अँगल जर मोजला तर पाय भेट. पुस्तकात हा फॉर्म्युला वापरलेला आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा, तर हा फॉर्म्युला म्हणजे कसं आहे माहिती का, या फॉर्म्युल्यात तुम्हाला ते पॉइंट्स घेऊन करावं लागेल, तर ते वापरायची गरज असते, डायरेक्ट स्लोप ते याच्यावर घ्यायचं, आले. हा, लक्षात. पाय याच्यावरून डायरेक्ट मोजून घ्यायचं, हा, पाय याच्यावरून मोजून घ्यायचं. आणि डिटरमाइन द सी अँड विदाउट ग्राफ काही म्हणलं नाही, तुम्ही कसंही काढलं चालतं, दोन्हीने काढून दिलं चालतं 6 मार्क, दोन्हीने क्रॉस चेक करतायत, लक्षात. हे तिन्ही प्रॉब्लेम झाले या टाईपचे. आता पुढचा बघू. कॉन्स्टंट हेडचे प्रॉब्लेम पण येते मित्रांनो, परमेबिलिटी टेस्टचे. कॉन्स्टंट हेड per meter gives the discharge of 350 ml in
270 सेकंड्स. 350 किती येतं बघा. तर 350 इंटू 10⁻³ मिली लिटर द्या. मिली म्हणजे 10⁻³ आणि पुन्हा लिटरचं मीटर क्यूब करायचं 10⁻³ भागिले 270 किती येतं हे मीटर क्यूब पर सेकंड मध्ये. पाच सांगा. एक काम करा, इथं काय करा, इथं क्यू ला 2 मिनिट सॉरी, इथं क्यू म्हणजे फक्त डिस्चार्ज म्हणजे व्हॉल्यूमच मानत. 350 ml तरी डिस्चार्ज बोललेला आहे, पण व्हॉल्यूम माना पर्टिक्युलर -6 मिलीचे 3 आणि लिटरचे 3 -3 तर मीटर क्यूब. नंतर हा पर सेकंडचं घेतो थांबा. आणि टी टी किती दिलेलं आहे 270 याला फक्त क्यूच माना तुम्ही. क्यू म्हणजे व्हॉल्यूम माना. नंतर आठवतं कॉन्स्टंट हेड. हेड किती आहे, कॉन्स्टंट हेड किती आहे, किती दिलेलं तो नीट टाकलेलं आहे ते. कॉन्स्टंट हेड ऑफ 1050 mm 1050 mm त्याला मीटर मध्ये करायचं तर काय करतात 1050 इंटू 10⁻³ मीटर. नंतर लेंथ किती दिलेली आहे 150 mm लॉंग. आणि क्रॉस एरिया दिलेला आहे 78 क्रॉस सेक्शन म्हणजे एरिया 50 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा सेंटीचा स्क्वेअर म्हणजे 78.50 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. सेंटी म्हणजे -2 आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून -4. आता बघा सिंपल फॉर्म्युला याचा के इज इक्वल टू क्यू बाय टी इंटू 1/a इंटू L/h. तर क्यू किती आहे आपल्याकडे 350 इंटू 10⁻⁶ -6 डिवाइडेड बाय 270 नंतर 78.50 सॉरी 1/एरिया आहे ना 78.50 इंटू 10⁻⁴. डू नॉट फॉलो द बुक. प्लस इंटू हे एल किती आहे 250 एल किती आहे 250 किती आहे एल 150 आहे चुकीचं घेतलं एल किती आहे 150 एल किती आहे 150 150 नाही एल. नंतर बघा हे पहा 2 मिनिटं एल जर आपण कशात घेतलं बाकीचं जर मीटर मध्ये घेत असेल एच जर मीटर मध्ये घेत असेल तर हे पण मीटर मध्ये घ्यायचं कारण की L/h ना दोघंही एम एम मध्ये ठेवलं तरी चालतं. दोघंही एम एम मध्ये ठेवलं चालतंय किंवा दोघंही मीटर मध्ये केलं तरी चालतंय तुमची मर्जी. 150 इंटू 10⁻³ मीटर कॅन्सल होणार ना ते. तर 150 बाय डायरेक्ट 1050 घेतलं तर चालतं. किती येतं बघा L/h. पूर्ण उत्तर किती येतं फास्ट सांगा फास्ट सांगा. आपलं उत्तर मीटर पर सेकंड मध्ये ना आपण मीटर मध्ये घेतो. आपलं काय उत्तर येईल मीटर पर सेकंड मध्ये किती येईल 0.0059 मीटर पर सेकंड. आणि जर याला एम एम मध्ये करायचं तर 1000 मल्टिप्लाय करायचं. याला जर नाही गरज आलं गरज नाही. समजलं घे. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम पुस्तकात युनिट मध्ये गोळ केलेला आहे कळलं का. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हे मित्रांनो उत्तर चुकीचं सांगितल्यामुळे किती येते हे 0.0000023 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. कसं युनिट बघू शकता याचं केचं
जर तुम्हाला डोकं लावायचं असेल तर याचं मीटर क्यूब, याचं सेकंद, याचं मीटर स्क्वेअर, याचं मीटर, मीटर, मीटर मीटर कॅन्सल, हे मीटर स्क्वेअर मीटर, मीटर पर सेकंड इज द आन्सर. उरतं काय मीटर पर सेकंड. समजलं का? आता बघा पुढचा प्रॉब्लेम. सेम प्रॉब्लेम आहे. अ सॉइल सॅम्पल वॉज टेस्टेड हेड अंडर द कॉन्स्टंट पेरीमीटर. द डायमीटर ऑफ सॅम्पल वॉज 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर म्हणजे 4 इंटू 10⁻²मीटर. एरिया काढून घ्या. 5/4 4 इंटू 10⁻² चा स्क्वेअर. किती येतो एरिया? 0.00 आहे का? 001256 मीटर स्क्वेअर. नंतर एरिया आला. नंतर लेंथ वॉज 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर म्हणजे 10 इंटू 10⁻² मीटर. अंडर द कॉन्स्टंट हेड ऑफ 15 सेंटीमीटर. सगळंच सेंटीमीटर मध्ये होतं. सेंटीमीटर मध्ये ठेवला असतं तरी चाललं असतं, पण ठीक आहे. -2 मीटर. डिस्चार्ज वॉज फाउंड 70 सीसी म्हणजे सेंटीमीटर क्यूब. म्हणजे क्यू लिहायचं सीसी. आणि 10 मिनिट्स. टाइम किती आहे? 10 मिनिट. टाइम किती आहे? 10 मिनिट. फाइंड द कोएफिशियंट ऑफ परमियाबिलिटी. सगळं सेंटीमीटर मध्ये ठेवलं तरी चालतं. ठीक आहे. मग हा एरिया जो आहे, राहू दे, आपण काय केलं मीटर मध्ये केलं तर केलं, काय होत नाही. तेव्हा सेंटीमीटर क्यूब आहे ना, तर याला 70 इंटू 10⁻6 घ्यावं लागेल. -6 सेंटी क्यूब. सेंटीमीटर क्यूब आहे. सीसी म्हणजे सेंटीमीटर क्यूब. सेंटी म्हणजे 10⁻². त्याचा क्यूब म्हणजे -6. समजलं? मीटर क्यूब. हा, तर इकडे बघा. के चा फॉर्म्युला काय? क्यू बाय टी इंटू 1/a इंटू एल बाय एच. तर आता बघा, क्यू किती आहे? 70 इंटू 10⁻6. हा, नंतर टाइम किती आहे? टाइम 10 मिनिट्स आहे. सेकंड मध्ये केलं तर चालतं. 10 इंटू 10 इंटू 60. हे पहा, 10 मिनिट म्हणजे 600 सेकंड. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड असतं ना, तर त्याला सेकंड मध्ये केलं. 1 बाय एरिया. एरिया किती आपला? 0.01256. नंतर 1 एल बाय एच. एल किती आहे? 10 इंटू 10⁻². आणि एच किती आहे? 15 इंटू 10⁻². किती येतं? 5 सांगा. के. 0.0000 हा 6194 बस मीटर पर सेकंड. जर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करायचंय तर 1 मीटर म्हणजे किती असतं? 100 सेंटीमीटर म्हणजे याला 100 ने भागायचं. हा, आणि जर तुम्हाला एम एम मध्ये करायचं तर 1000 ने भागायचं. क्लिअर? 1000 ने भागायचं. लक्षात. हे झाले कॉन्स्टंट हेडचे. आता बघू एक 2 प्रॉब्लेम याचे. आता बघा मित्रांनो, फॉलिंग हेड परमेबिलिटी टेस्ट ऑन अ सॅम्पल 15 सेंटीमीटर हाईट. आता पहिलेच राहू दे सेंटीमीटर मध्ये. एरिया 45 सेंटीमीटर स्क्वेअर इन क्रॉस सेक्शन. द वॉटर लेवल इन स्टँड इन पाईप इज 8 mm. आता बघा याचा फॉर्म्युला काय ते लिहून देतो. के इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 2.3 12 अपॉन हे अपॉन हे दाखवायला ना ते एल स्मॉल ए दाखवायला ना. स्मॉल ए बाय एल अपॉन ए इंटू टी. लॉग ऑफ बेस 10 H1 बाय H2.
बरोबर आहे ना? बघा आता काय करायचं, हा एरिया दिलेला आहे 45 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया वॉटर लेवल इन स्टँड पाईप ऑफ 8 mm इंटरनल डायमीटर. मग आता इंटरनल डायमीटर म्हणजे त्याच्यावरून आपल्याला छोटा एरिया काढता येईल. हा तर छोटा एरिया 8 mm आहे, तर 8 mm ला जर सेंटीमीटर करायचं तुम्हाला, हा इकडे लक्ष दे पाहिजे, बेस्टियनची घ्यायची गरज नाही. हा 8 mm ला डायमीटर दिलेलं 8 mm, 8 mm, 8 × 10 सेंटीमीटर मध्ये करायचं. हे पहा लक्षात ठेवा, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm. तर मग 8 mm म्हणजे किती सेंटीमीटर? 10 भागायचं, 10 भागायचं, 0.8 सेंटीमीटर. सेंटीमीटर मोठं असतं की MM? अलग कळालं, 0.8 सेंटीमीटर. तर मग एरिया काढायचा, छोटा एरिया पाय भागिले 4, 0.8 चा स्क्वेअर किती येतं हे? 0.50 02 502 समजलं? ड्रॉप्ड टू द हाईट ऑफ 75 सेंटीमीटर टू 15 सेंटीमीटर. ड्रॉप्ड टू द हाईट ऑफ 75 पासून ते 25 सेंटीमीटर पर्यंत, H1 H2. अलग नंतर काय करायचं, ही लेंथ असते बरं का, 15 सेंटीमीटर आहे म्हणजे लेंथ. अलग काय दिलेलं आहे, ती किती दिलेलं, 15 मिनिट. 15 मिनिटाला 60 ने मल्टिप्लाय करायचं, 15 सक 90, 900 सेकंद, 900 सेकंद. मग आता काय करायचं बघा इकडे, 2.3 इंटू ए किती आहे, 0.502 इंटू एल किती आहे, 15. सगळं सेंटीमीटर मध्ये राहू द्या. LO ची लॉग टाकायचं कॅल्सीतलं, बेस 10 नाही लिहिलं तरी चालतं. हा फक्त लॉग टाकायचं, कॅल्सी मधलं लॉग टाकायचं, LO ची लॉग, LH नाही टाकायचं ना, LO ची लॉग टाकायचं. हा 75/25 भागिले, असंच कॅल्क्युलेशन करायचं जसं मी करायलो तसं. एरिया किती आहे, 45 इंटू टाइम किती आहे, 900. किती येतं बघा, उत्तर चुकणार नाही. 0.0000211 21161 हा मीटर पर सेंटीमीटर पर सेकंड. एवढं येतं सेंटीमीटर मध्ये. हा बघा, सेंटीमीटर पर सेकंड. अलग हे झालं फॉलिंग ड्रॉपचं. तर अजून एक घेऊ फॉलिंग ड्रॉपचा. तुम्ही काय करा बघा, पुढचा प्रॉब्लेम, सॉइल सॅम्पल हॅव्हिंग 10 सेंटीमीटर डायमीटर. हा IMP करावर यावेळेस, हा मागच्या वेळेस नाही आलेला, रेग्युलरला नाही नेला. 10 सेंटीमीटर डायमीटर, हा अँड 15 सेंटीमीटर लॉंग, 15 सेंटीमीटर लॉंग. हा टेस्टेड अंडर द व्हेरिएबल हेड ऑफ परमीमीटर. व्हेरिएबल सांगितलं तर असं करायचा, द इनिशियल वॉटर हेड वॉच H1 45 सेंटीमीटर. द वॉटर हेड वॉज फाउंड टू बी ड्रॉप्ड टू 30 सेंटीमीटर, H2 30 सेंटीमीटर इन 195 सेकंड. टाइम दिलेला आहे. द ब्युरेट डायमीटर म्हणजे छोट्या याचं डायमीटर फाउंड टू बी 1.9 सेंटीमीटर. हे मोठ्या याचं, हे छोट्या याचं. कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी म्हणजे के काढायचं इन मीटर पर डे. मीटर पर डे मध्ये विचारलं. चलो पहिले आपण आपलं काम करू, नंतर डे मध्ये काढू. अलग हा तर इकडे बघा, सगळ्यात पहिले एरिया काढायचा, पाय भागिले 4, 10चा स्क्वेअर. सांगा पटकन, मोठा एरिया. नंतर छोटा एरिया काढायचा, पाय भागिले 4, 1.9चा स्क्वेअर. किती येतं हे, 78.5
539 मीटर पर डे विचारलं बरं, ते करू आपण नंतर. सेंटीमीटर स्क्वेअर. नंतर हे किती येतं? 2.835 सेंटीमीटर स्क्वेअर. आलं. नंतर बघा आपला फॉर्म्युला काय आहे? के इज इक्वल टू 2.3. 2.3 नाही टाकलं तर चालतं बरं तुम्ही, पण मग 2.3 नाही टाकला ना तर कॅल्सियमला एल एन घ्यावं. लॉगच्या जागी काय घ्यायचं? एल एन घ्यायचं. पण मी ते काहून सांगायला माहिती का? एखादा नवीन मास्टर तपासायला आला त्यालाच कळत नाही. आले. 2.3 कशासाठी असतं माहिती का? नॅचरल लॉग टाकलं तर 2.3 टाकायची गरज नाही. नॅचरल लॉग म्हणजे कोणचं एलियन? कॅल्सियम मधलं एलियन. तिथंच येते. तुम्ही तसं उत्तर काढून पहा आणि असं उत्तर काढून पहा, तुम्हाला कळत फरक. आलं. 2.3 एल 2.3 एल डिवाइडेड बाय 80 इंटू लॉग ऑफ बेस 10 H1 बाय H2. 2.3 ए किती आहे? 2.835 इंटू एल किती आहे? 15. LO ची लॉग H1 किती आहे? 45. H2 किती आहे? 15. हा राऊंड राऊंड वाटेल बरं, यास प्रॉब्लेम इन व्हेरिएबल आहे. एरिया किती आहे? 78.539 इंटू टी किती आहे? टाइम किती? 195 सेकंड. टाइम दिलेला 195 सेकंड. किती येतं के? 0.30. तर बरोबर काढलं ना? हा बरोबर. 3047 सेंटीमीटर पर सेकंड. सेंटीमीटर पर. आता याला मीटर करायचं तर बघा इकडे आपण आरामशीर करू. 0.00307 इंटू 10⁻⁻² मीटर झालं. मीटर झालं. सेंटी काढून टाकायचं, त्या जागी मीटर घ्यायचं. तर सेकंडचं डे करायचं. सेकंडचं डे करायचं. बघा आपण काय करतो माहिती का? 1 मिनिटला काय करतो? 3600 सेकंड लिहितो. सॉरी, 1 मिनिटला काय लिहितो? 60 सेकंड. 24 आपलं 1 आवरला काय लिहितो आपण? 60 × 60. पुस्तकात केलेलं नाही म्हणे. तर 3600 सेकंड लिहितो. तर आपलं एक डे म्हणजे किती आवर्स असते? 2400. इकडे लक्ष. एक डे म्हणजे किती आवर्स असते? 2400. तर सरळ सरळ काय करायचं? 24 आवर्स. तर काय करायचं? इथं मीटर पर सेकंड आहे ना, तर आवर्स इंटू आवर्सनी मल्टिप्लाय करायचं. आवर्स बाय आवर्सनी मल्टिप्लाय करायचं. तर याला 24 ने मल्टिप्लाय केलं तर किती येतं बघा. असं लिहायचं. इकडे बघा. 24 आवर्स. एक डे बाय डे करायचं आपल्याला. तर एक डे म्हणजे 24 आवर्स. वरी फक्त 24 ने मल्टिप्लाय करा. तुमचं डे मध्ये येऊ दे. किती येतं? 0.0007312 बघा. आता ते 2 मिनिटं पहिले आवर्स मध्ये पण करावं लागत. खालचं सेकंड मध्ये ना, खालचं सेकंड मध्ये तर काय करायचं? इकडे बघा. आपल्याला काय करायचं? इकडे लक्ष द्या. 2 मिनिटं नीट सांगतो. हे पहा बाळानो, हे पहा, हे मीटर पर सेकंड. तुम्हाला डे डे आणायचं. डे डे. पण आता डे डे आणला तर 24 तास लिहिलं तर इथं काय होतं? इकडे बघा. 2 मिनिट नीट समजून. हे सेकंड. तुम्हाला फक्त इथलं सेकंड पण नाही पाहिजे. हे सेकंड पाहिजे का मला? नाही पाहिजे. एकदम सिम्पल कन्सेप्च्युअल गेलं तर आयुष्यभर विसरत नाही. इंटू 10⁻⁻². के इज इक्वल मीटर. तर एक डे म्हणजे 24 तास. म्हणजेच किती सेकंद? 24 इंटू 3600 सेकंद. बरोबर ना? सेकंद. आणि हे खालचे सेकंद. आणि हे डे 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 ऍडजस्ट केलेलं ना आपण. हे सेकंड सेकंड कॅन्सल.
म्हणजे डे मध्ये आला ना, कळालं का? डे ऍडजस्ट करायला नको. जसं हा, तर वरच्या डेच्या जागी आपण व्हॅल्यू टाकायला आलं. हा, म्हणजे पर डे येईल ना, मॅथमॅटिक्स मध्ये कुठली गोष्ट आणायची ऍडजस्टमेंट करावं लागतं ना. तर किती येतं बघा आता, 24 × 36 ने मल्टिप्लाय करायचं. ते तुमचं मीटर पण किती 2 पॉईंट, एकदम बरोबर आलं. 63 लिहिलं तर चालतं. मीटर पर डे, मीटर पर डे. 24 × 36 ज्या ज्या पोट्यांना समजलं नाही थंड असते त्यांनी 2400 × 3600 करून टाकायचं. आलं लक्षात? समजलं? आता बघा, हे झालं तुमचं सॉइल